सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, कठोर परिश्रमाने यशस्वी होता येतं. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील. मिरचे सरस्वती व्याख्यानमालेस सुरुवात. सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम याच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येतं, असं मत प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले. आता 1 रुपयात साड्या, जेंट्सवेअर, किड्सवेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. मिरज येथील श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी गुंफले. नितीन बानुगडे पाटील यांचे विजयी भव या विषयावर व्याख्यान झाले. यश आणि अपयशाला आपणच जबाबदार असतो. मनासारखं दुसरं सामर्थ्यशाली जगात कोणीच नाही. त्यामुळे ज्याने स्वतःचं मन घडवले त्यालाच त्याचं आयुष्य घडवता आलं, असंही नितीन बानुगडे पाटील यांनी यावेळी सांगितलं. यावेळी माजी महापौर विजयराव धुळुबुळू, श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररीचे सुरेश बापू आवटी, उपाध्यक्ष विजय गाडवे, सचिव प्रताप भोसले, खजिनदार बाळासाहेब अस्वले, संजय विभूते, माजी सभापती संदीप आवटी, निरंजन आवटी, श्रीकांत महाजन, महेश पाटील, नितीन आवटी उपस्थित होते. या व्याख्यानास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. सोमवार दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान ही व्याख्यानमाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व महापालिकेचे माजी सभापती सुरेश बापू आवटी यांनी दिली. बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी 5 वाजता होईल. मंगळवारी युवराज पाटील यांचे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर, तर बुधवारी समृद्धी जाधव यांचे 1 शब्द आईसाठी, 1 शब्द बापासाठी या विषयावर व्याख्यान होईल. यशस्वी माणसं ती जी घेतलेला निर्णय योग्यच होता हे सिद्ध करतात. अडचण काहीच नाही तुम्हाला, पण निर्णय घ्या, कृती तर करा. प्रश्न काय घ्या. हे जग कृती करणाऱ्यांचं आहे, हे जग कार्यशील राहणाऱ्यांचं आहे, हे जग कार्यप्रवण राहणाऱ्यांचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सतत 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 अखंडपणे कार्यरत राहणाऱ्यांचं हे जग आहे. हे पहिलं आपण लक्षात ठेवायला. सगळ्यात महत्वाची गोष्ट. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षात एक क्षणही महाराजांनी वाया नाही घालवलेला. जगाच्या पाठीवरची सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलं. फक्त 35. 750 वर्षाचं पारतंत्र्य कसं शक्य झालं? 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता खानाचा कोतळा बाहेर काढला आणि त्याच दिवशी 7:30 वाजता महाराज घोड्यावर मान टाकून निघाले. वाई प्रांत जिंकला, सातारा प्रांत काबीज केला, कराड प्रांत घेतला, वारणा नदीच्या खोऱ्यात महाराज पोहोचले, कोल्हापूर प्रांतात शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. म्हणजे उद्या पुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला 20 दिवसात. विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. अफजल खानावरचा विजय प्रेरणा म्हणून घेतला, निघाले. एक क्षण नाही. कसं झालंय? 10 तारखेला खान मारला, 11 तारखेला महाराज महाबळेश्वरला. महाराज काल एवढं टेन्शन होत आहे. आमची 10वीची परीक्षा पोराची झाली तर ते घरात सांगतोय, हो आता महिनाभर काय बोलायचं नाही. तू काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माणसं यशस्वी असंख्य झालीत. असंख्य यशस्वी झालीत माणसं. असं झालंय का सचिन तेंडुलकरला दिवसाचे 48 तास मिळतात म्हणून सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला? आपण सामान्य माणसं, आपल्याला 24 तास असतात. त्यात काय काय म्हणून करायचं? घरचं बघायचं, बायकोला सांभाळायचं, का पोरांचं करायचं. थकून जातो जीव. कधी पराक्रम घालवायचा नाही. हो, सचिन तेंडुलकरला 24 तास आहे, आपल्याला 24. जगाच्या पाठीवर जन्माला येणारा प्रत्येक जीव त्याला एकच गोष्ट समान मिळते, ती म्हणजे वेळ. 24 तास. पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं.
काय करता तुम्ही? भारतरत्न मिळाला सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देव म्हटलं जातं त्यांना. का? सचिन तेंडुलकरनी मुलाखतीत काय सांगितलं माहितीये? गेली 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सरावाला उपस्थित असतो. 25 वर्षात माझा एकही दिवस 6चे 7 झाले नाहीत. अगर रविवार आहे म्हणून मी सुट्टी घेतलेली नाही अजिबात. त्याला मुलाखत करताना विचारलं, एखाद्या महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.